सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी रोज रोज नाश्त्याला काहीतरी नवीन हवं असतं, तर हा ढोकळा बघा किती मस्त लुसलुशीत आणि जाळीदार आहे। असा ढोकळा करताना पीठ भिजवण्याची गरज नाही किंवा वाटण करायचीही गरज नाही। अगदी 10 ते 15 मिनिटात झटपट तयार होतो आणि याला फार जास्त काही साहित्यही लागत नाही। अगदी कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि त्यासोबत लाल मिरच्या आणि शेंगदाण्याची चटपटीत झणझणीत चटणी सुद्धा करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। चला तर मग इन्स्टंट रवा ढोकळा कसा करायचा ते बघूया। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आता ढोकळा बनवण्यासाठी इथं मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे। तर इथं मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला थोडा फिरवून घेतला तरी चालेल। तर असा कप तुम्ही घेऊ शकता किंवा घरातील कोणतीही एक वाटी किंवा भांडं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे आणि त्यानेच सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे। आता त्याच कपने अर्धा कप आंबट दही घ्यायचं आहे। दही जर जास्त आंबट नसेल, ताजं दही असेल तर अर्धा कप पेक्षा थोडा जास्त घेतलं तरी चालेल। आता इथं त्याच कपने मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। आपल्याला अजून पाणी लागणार आहे, तर मी तुम्हाला पुढे दाखवेलच किती पाणी लागलं। तर मी अगोदर अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे। नंतर इथं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आता हे सगळं जिन्नस चांगले एकजीव करून घ्यायचे, व्यवस्थित हे फेटून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने रव्याच्या आणि दह्याच्या गुठळ्या अजिबात राहू न देता व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं 1 ते 2 मिनिटं फेटायचं आहे। असं फेटल्यामुळे त्यामध्ये हवाही शिरली जाते आणि छान असं मस्त मिश्रण एकजीव होतं। तर आता बघा, मला हे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटतंय म्हणून अजून मी यामध्ये पाणी टाकून घेणार आहे। तर मी सुरुवातीला अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं होतं आणि नंतर पाव कप एवढं पाणी घेतलेलं आहे। तर एकूण आपल्याला पाऊण कप एवढं पाणी लागलेलं आहे। तर हे मिश्रण तयार करत असताना जास्त घट्टसर करायचं नाही किंवा जास्त पातळही करायचं नाही। तर आता बघू शकता, मी तुम्हाला दाखवते। तर या पद्धतीचं आपलं मिश्रण हवं, जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलसरही नाही। आणि आपण हे मिश्रण 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून देणार आहोत, त्यामुळे रवा छान असा फुलतो। तर यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे। आता आपलं मिश्रण तयार आहे आणि आता आपण लाल मिरची आणि शेंगदाण्याची चटणी कशी करायची ते बघून घेणार आहोत। तर त्यासाठी इथं वाटीमध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 4 ते 5 अशा लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहे आणि 5 ते 7 मिनिटं त्यांना असंच भिजू द्यायचं आहे। मिरच्या छान भिजल्यानंतर त्यातील पाणी काढून घ्यायचं आहे आणि एक मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला आता चटणी तयार करून घ्यायची आहे। तर मिरच्या मी मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलेल्या आहे। नंतर थोडेसे शेंगदाणे भाजून त्यांची साल काढून घेतलेली आहे। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं हिंग टाकून घेतलेलं आहे। नंतर आपली चटणी चटपटीत होण्यासाठी त्यामध्ये 2 चमचे दही घेतलेलं आहे, 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला आवडीनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला चटणी जशी पातळ घट्ट हवी असेल त्या पद्धतीचं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता, आपली छान अशी मस्त चटपटीत आणि झणझणीत अशी चटणी तयार झालेली आहे। तुम्हाला इथं अख्ख्या मिरच्या घ्यायच्या नसतील तर तुम्ही आपली घरातील लाल तिखट घेतलं तरी चालेल किंवा वेगळी मिरची असेल तुमच्याकडे तर तीही घेतली तरी चालेल। तर तुम्ही कधी अशा पद्धतीची चटणी केलेली नसेल तर या पद्धतीने एक वेळा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खरंच आवडेल। आता आपण काही पूर्वतयारी करून घेणार आहोत। तर आपल्याला ज्या भांड्यात ढोकळा वाफवून घ्यायचा आहे त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही तोही ठेवून घेतला तरी चालेल। तर इथं मी एक ताट घेतलेलं आहे, तुम्ही ताटऐवजी केकटीनेही घेऊ शकता। आता व्यवस्थित असं ताटाला तेल लावून घ्यायचं म्हणजे ढोकळा आपला छान निघतो। आता दुसरी पूर्वतयारी म्हणजे आपल्याला ढोकळा ज्यामध्ये वाफवून घ्यायचा आहे ते भांडं आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याला छान उकळी आणून घ्यायची आहे। तर ही पूर्वतयारीसुद्धा करून घ्यायची। तर मी इथं कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यावर स्टँड ठेवून त्यावर झाकण ठेवून त्याला एक छान उकळी आणून घ्यायची आहे। तर ही पूर्वतयारी आपण बॅटरमध्ये सोडा टाकण्या अगोदरच करून घ्यायची, म्हणजे आपल्याला जास्त घाईघाई होत नाही। तर आता बघू शकता, आपला रवाही छान फुललेला आहे, एक 10 ते 15 मिनिटं झालेली आहे आणि आता आपण त्यामध्ये इतर साहित्यही टाकून घेणार आहोत। तर इथं मी अर्धा इंच आल्याचा तुकडा असा बारीक किसून घेतलेला आहे, तुम्ही आवडीनुसार टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल। नंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे। नंतर आता आपला ढोकळा छान मऊसूत होण्यासाठी मी इथं 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल टाकल्यामुळे ढोकळ्याला छान मऊपणा येतो। तर आता व्यवस्थित हे सगळं साहित्य
असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीची पेस्टही टाकून घेऊ शकता, पण लहान मुलं जर खात असतील तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल। आता बघू शकता आपलं बॅटर व्यवस्थित तयार आहे। तर अशाच पद्धतीचं आपलं बॅटर हवं, जास्त पातळ किंवा घट्टही नाही। तर रवा छान फुललेला पण आहे। आता यामध्ये मी सोडा टाकून घेणार आहे। तर यामध्ये मी 1 चमचा सोडा टाकून घेतलेला आहे, त्यावर थोडंसं पाणी टाकून ते व्यवस्थित एकाच दिशेने हे फेटून घ्यायचं आहे। तुम्ही सोड्याऐवजी इनो घेतला तरी चालेल। तर इनो घेताना 1 चमचा घ्यायचा, तर दोघींपैकी एक तुम्ही कोणताही पदार्थ टाकू शकता। आता व्यवस्थित हे 1 ते 2 मिनटं मी व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे। तर आता बघा एकदम छान बॅटर मस्त फुललेलं आहे, डबलचं झालेलं आहे। आता थोडाही वेळ न लावता लगेचच आपल्याला तेल लावून घेतलेल्या ताटामध्ये हे मिश्रण व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे संपूर्ण मिश्रण एखाद्या भांड्यामध्ये ताटामध्ये मावेल असंच भांडं घ्यायचं आहे। तुम्ही जर यातील मिश्रण थोडं जरी राहू दिलं आणि नंतर ते दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून ते वाफवलं तर ते व्यवस्थित फुलत नाही। आणि इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की मिश्रण ताटामध्ये पूर्ण काठापर्यंत टाकायचं नाही, थोडी जागा ठेवायची, कारण मिश्रण वाफवल्यानंतर ते छान फुलतं। त्यासाठी ही टीप लक्षात ठेवायची। आता मी यावर थोडंसं छान दिसण्यासाठी असं लाल तिखट टाकून घेते, त्यामुळे ढोकळ्याला छान कलर येतो। आणि आपलं आता बघा इकडे पाणीही छान गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये मी आता ते ताट ठेवून घेतलेलं आहे आणि त्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं याला छान वाफेवर शिजवून घेणार आहे। आणि तोपर्यंत याला मध्येच अजिबात उघडायचं नाही। आता बघू शकता 10 ते 15 मिनटं झालेली आहेत आणि आपला ढोकळा छान वाफवला गेलेला आहे। आता मी त्याला काटेरी चमच्याने व्यवस्थित चेक करून घेणार आहे। त्याने असं चेक करायचं, असा चमचा क्लीन आला म्हणजे समजायचं आपला ढोकळा छान आतपर्यंत शिजला गेलेला आहे। आता गॅस बंद करून याला बाहेर काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आता आपला ढोकळा बनून तयार आहे। आता आपण त्यावर फोडणी टाकून घेणार आहोत। तर त्यासाठी इथं मी फोडणी पात्र गॅसवर गरम करायला ठेवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। नंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, थोडासा कढीपत्ता, नंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या होत्या त्या टाकून घेतलेल्या आहे। नंतर थोडीशी कोथिंबीर, 2 पिंच एवढा हिंग टाकून घ्यायचा आहे। तर या पद्धतीची अशी फोडणी तयार करून घ्यायची। आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे। आता आपलं फोडणीचं तेल सुद्धा तयार झालेलं आहे। आता बघू शकता 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि आपला ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे। आता मी चाकूच्या सहाय्याने असं व्यवस्थित त्याच्या कडा मोकळ्या करून घेणार आहे, म्हणजे ढोकळा काढताना व्यवस्थित निघतो। आणि आपण ताटाला तेल लावून घेतलेलं होतं, त्यामुळे ढोकळा अजिबात असा ताटाला चिकटलेला नाही। आता तुम्ही जवळून बघू शकता आपला ढोकळा किती छान जाळीदार तयार झालेला आहे आणि याला रंगही छान आलेला आहे। तर यावर मी लाल तिखट टाकून घेतलेलं होतं, म्हणून असा रंग आलेला आहे। तुम्ही जर नाही टाकलं तर एकदम पांढरा शुभ्र आपला ढोकळा तयार होतो। तर आता बघा एकदम छान असा आतून जाळीदार आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि असं बोटाने दाबून बघते तर बघा किती छान मस्त असं स्पॉन्जी तयार झालेलं आहे। तर मी आता त्याला कट करून घेणार आहे। तर असं सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित त्याला कट करून घ्यायचं आहे। तर तुम्ही चौकटी शेपमध्ये किंवा पाटोडीच्या आकारामध्ये हा कट करून घेऊ शकता। मी चौकटी शेपमध्ये याला कट करून घेते। तर बघा एकदम पटकन असा हा कट होतोय, अजिबात मध्ये चिकट वगैरे नाही आणि किंवा आतपर्यंत असा कच्चा वगैरे नाही आहे। तर आपला ढोकळा आता कट करून झालेला आहे आणि त्यावर आता लगेचच जे आपण फोडणीचं तेल करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे। सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित। तुम्ही या फोडणीच्या तेलामध्ये थोडंसं पाणीही टाकून घेतलं तरी चालेल। या पद्धतीने आपण बेसनाचा ढोकळा तयार करतो आणि त्यावर आपण फोडणीचं पाणी असतं ते टाकून घेतो, त्या पद्धतीने यावरही टाकून घेतलं तरी चालेल। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तसंही करू शकता। आता बघू शकता मी तुम्हाला एक ढोकळा जवळून दाखवते। तर बघा किती छान दिसतोय आणि एकदम स्पॉन्जी मऊ लुसलुशीत असा तयार झालेला आहे। अगदी सगळ्यांना आवडेल असाच आहे। तर तुम्ही या पद्धतीने एक वेळा हा असा ढोकळा तयार करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही जर अशा पद्धतीचा ढोकळा करत असाल तर तेही मला कमेंट करून सांगा। आता मी याला एका प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता आपला ढोकळा किती छान एकदम परफेक्ट तयार झालेला आहे आणि त्यासोबत लाल मिरची आणि खोबऱ्याची चटणी ती पण एकदम मस्त अप्रतिम अशी झालेली आहे, एकदम चटपटीत आणि झणझणीत तयार झालेली आहे आणि ढोकळ्यासोबत तर ती एकदम छान लागते। तर तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून पहा। तर मी तुम्हाला आता एक ढोकळा जवळून दाखवते। तर बघा किती छान स्पॉन्जी असा तयार झालेला आहे, सगळ्याच बाजूने असा मस्त जाळीदार तयार झालेला आहे, एकदम परफेक्ट असा शिजले गेलेला आहे। तर आता मी तुम्हाला एक ढोकळा हा तोडूनही दाखवते।
तर बघू शकता आतपर्यंत ढोकळा किती छान मस्त असा जाळीदार तयार झालेला आहे. अजिबात चिकट वगैरे नाही आणि चटणीसोबत अप्रतिम लागतो. तर तुम्ही एक वेळा मी सांगितलेल्या पद्धतीने असा रवा ढोकळा करून बघा आणि त्यासोबत ही लाल तिखटाची चटणीही करून बघा. खूप छान लागते. तुम्ही हा ढोकळा मुलांच्या टिफिनमध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी करून मुलांना खायला देऊ शकता. तेव्हा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.